1991 नंतर भारताने एकदाही IMF कडनं मदत मागितली नाहीये. आत्ताच वर्ल्ड बँकेने एक अंदाज लावलाय की भारतामध्ये आता 10% कमी लोक त्या वर्ल्ड बँकेच्या दारिद्र्य रेषेच्या खाली राहतात. पण विषमता वाढतानाही गरिबी कमी होऊ शकते. ह्या मागच्या 10 वर्षात खाजगी गुंतवणूक खूप कमी झाली होती, ती कदाचित वाढेल. मोठ्या कंपन्यांनी बँकिंग सिस्टमचा गैरफायदा घेतला हे देखील खरं आहे आणि आज ती परिस्थिती बदलते हे देखील खरं आहे. माझ्या मनात अजिबात शंका नाही की GST ही क्रांती आहे देशामध्ये. 1950 साली भारत हा एक देश झाला, पण एक अर्थव्यवस्था झाली नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या भारत 100 या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारताच्या 75च्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलतोय, मान्यवरांशी बोलतोय की पुढच्या 25 वर्षात भारत कसा असेल, कसा असायला हवा. यातलंच एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, आणि त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आज माझ्या बरोबर आहेत डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. प्रख्यात अर्थतज्ञ आहेत. आता अर्था नावाच्या एका थिंक टँकचे कन्सल्टन्सी फर्मचे CEO आहेत, सिनियर फेलो आहेत. याच्या आधी मिंटचे संपादक राहिलेले आहेत, IDFC इन्स्टिट्यूट बरोबर काम केलेलं आहे. पण या सगळ्या फॉर्मल ओळखीच्या पलीकडे जाऊन मराठीतलं अर्थकारण, मायक्रो इकॉनॉमिक्स या सगळ्यातलं एक महत्वाचं नाव म्हणून सरांकडे पाहिलं जातं. सर, मनापासून आभार, तुम्ही वेळ दिलात आम्हाला थिंक बँकला आणि चर्चा करतोय आपण या विषयावर. सर, हाच पहिला प्रश्न आहे की 75ला भारत बघताना इकॉनॉमीच्या दृष्टीनं, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीनं तुम्हाला काय दिसतं? आता कुठपर्यंत भारत आलाय? 75 वर्षात काय जमलं, काय नाही, काय सांगा? अर्थातच 75 वर्षात ह्या खूप प्रगती झाली आहे. जर आपण 1947ला रिवाइंड केलं तेव्हा देशासमोर इतका मोठी आव्हानं होती अर्थकारणामध्ये. उदाहरणार्थ अन्नधान्य नव्हतं लोकांसाठी, इतकी वाईट परिस्थिती होती. तेव्हा आपल्याकडे औद्योगिकरण खूप कमी झालं होतं. आपल्याकडे नवीन भांडवलासाठी पैसा नव्हता. आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय चलन नव्हतं. तर हे सगळे जे अडथळे होते ते आपण बऱ्याचनी पार केलेत. आणि आज बघता तर भारताला वर्ल्ड बँकेच्या व्याख्येनुसार लोअर मिडल इन्कम कंट्री असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आता गरीब देश नाही होत. अर्थात त्या देशामध्ये गरीब लोक आहेत, पण एक देश म्हटला तर आपण आता मिडल इन्कम म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय देश असं म्हणायला हरकत नाही. ही झाली जमेची बाजू. पण काही तोटे पण सांगायला हवेत की आपण प्रगती केली, पण आपल्या अवतीभोवती काही देशांनी आपल्यापेक्षा अधिक प्रगती केली. म्हणजे आपण जर बघितलं की 1950 साली आशियाई खंडामधले अनेक देश होते, विशेष करून आपल्या पूर्वेकडे. उदाहरणार्थ जपान, कोरिया, तायवान, सिंगापूर, नंतर थायलंड, इंडोनेशिया आणि नंतर 1990 नंतर चीन, हे सगळे आपल्या खूप पुढे गेलेत. म्हणून जसं म्हटलं, जमेची पण बाजू आहे, पण काही फेलियर देखील आहेत. पण म्हणजे एक मोठा दृष्टिकोन घेतला तर मला वाटतं की भारत खूप पुढे गेलाय आणि आज आपल्यासमोर जी आव्हानं आहेत का आपल्यासमोर ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. हो, मला यायचं आहे भविष्याकडे, पण तरी सुद्धा या गेल्या 75 वर्षाबद्दल बोलताना अजून एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे ग्लोबलायझेशनचा. असं म्हणतात की भारताला खरं आर्थिक स्वातंत्र्य 1991ला मिळालं आणि जी काही खरी ग्रोथ आहे ती गेल्या 30-31 वर्षातली आहे. त्याच्या आधीच्या कालावधीत फारसं काही घडलं नाही. हत्तीच्या वेगानं जाणारी, वाढणारी भारताची इकॉनॉमी असं म्हणलं जायचं. तर या ग्लोबलायझेशनच्या फेनॉमेनाकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला असंच वाटतं का की ग्लोबलायझेशन नंतर भारत अधिक वेगानं बदलला? त्याचे परिणाम काय झाले, काय दिसत? तर आपण हे 75 वर्ष बघितले मागे वळून, तर 3 टप्पे आहेत त्यात. म्हणजे म्हणजे इरा हा एकसारखा नाहीये, पण 1950 ते 1965 ह्या 15 वर्षात मला वाटतं भारताने तशी प्रगती चांगली केली.
म्हणजे असा विचार करा की त्या आधी 50-60 वर्ष ब्रिटिशांच्या म्हणजे राज्यात शेवटचे जे 5-6 दशकं होती, भारताची अर्थव्यवस्था अजिबात हलली नाही, म्हणजे ग्रोथ वॉज झिरो. त्यानंतर 1950 ते 1965 ह्या कालावधीत आपली GDP ग्रोथ रेट सुमारे 4.5-5% का त्या वेगाने वाढत होती आपली GDP. तर म्हणून इतिहास बघता तो चांगला काळ होता. त्याबरोबर अनेक नवीन उद्योग निर्माण झाले. आपल्याकडे स्टीलच्या कंपन्या निघाल्या, मशीन टूल्सच्या निघाल्या वगैरे वगैरे. तर 1965 ते 1980 हा खरा बिकट काळ होता भारतासाठी. आणि ते फक्त धोरणामुळे नाही, पण आपल्याला माहिती आहे की त्या काळी इन्फ्लेशनचा प्रॉब्लेम होता, भाववाढ होती, नोकऱ्या नव्हत्या, आर्थिक प्रगती खूप कमी झाली. पण त्याच वेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की 3-4 मोठे दुष्काळ झाले. पश्चिम आशियामध्ये अरब इस्रायली युद्धामुळे तेलाचे भाव खूप वाढले. 2-3 युद्ध झाली पाकिस्तान बरोबर. तर त्यामुळे देखील धक्के बसलेच आपल्या अर्थव्यवस्थेला. पण हा जरा असा काळ होता की ज्या काळात ते बाकीचे जे मी आशियाई देश यांचा उल्लेख केला आधी, ते आपल्या पुढे गेले. 1980 नंतर थोडंफार स्थिरावलं आपली परिस्थिती. पण खरंच माझ्या मते 1991 हा टर्निंग पॉइंट होता. त्या काळी खूप वादविवाद झाले, पण तुम्ही कुठलाही निकष घेतला तरीही ह्या 30 वर्षात भारताची संपूर्ण इकॉनॉमिक ट्रॅजेक्टरीच बदलली. आणि फक्त मी म्हणणार की फक्त आपली अर्थव्यवस्था म्हणजे वेग घेतला असं नाही, पण आर्थिक स्थैर्य पण होतं. आपण लक्षात ठेवा की आपण 1956, 1967, 1972, 1980 आणि 1991 हे 4-5 दर 5-7 वर्षांनी आपण IMF कडे जायचो मदतीसाठी. 1991 नंतर भारताने एकदाही IMF कडनं मदत मागितली नाहीये. तर हे फक्त कारण दुष्काळ पडले ह्या 30 वर्षात. पण कधी आपल्याकडे असं नाही झालं की कुपोषणामुळे लोक, आता याचा अर्थ नाही की सगळंच फार छान आहे, पण मी फक्त सांगतोय की 91 वॉज अ टर्निंग पॉइंट. सर, सगळीच जण 91 विषयी बोलतात आणि ओव्हरऑल आत्ताचा ट्रेंड पाठीमागं बघताना ते खूप भलंच झालं असं एक ओव्हरऑल जेनरिक परसेप्शन आहे. मला थोडं डीप जायचं याच्यामध्ये, कारण त्याचा माझा भविष्यातल्या प्रश्नाशी संबंध आहे की असं काय प्रमुख पॅरामीटर्स आहेत किंवा अशा काय प्रमुख गोष्टी आहेत किंवा असे काय प्रमुख इंडिकेटर आहेत की ज्यातनं कळतं की गेल्या 30 वर्षात बदल झाला, हे बदल झाले म्हणून आपण बेटर पोझिशन. तर 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे सर्वात सोपं मेजर म्हणजे सरासरी उत्पन्न, म्हणजे पर कॅपिटा इन्कम. 1990-91 साली आपलं $300 होतं. आज $2100-2200, म्हणजे 7 पट वाढलंय. आता त्या वाढीचा किती जणांना फायदा झालाय हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तरी सरासरी म्हटली तर म्हणजे प्रगती झालीच आहे. दुसरं म्हणजे अनेक लोक म्हणतात की हो पण गरिबी कमी नाही झाली. हे खोटं आहे. गरिबी देखील कमी झाली आहे खूप भारतामध्ये. म्हणजे आता आपल्याकडे काही कारणामुळे, म्हणजे 2017चा जो सर्वे होता तो सरकारने रिलीज नाही केला, पण आत्ताच वर्ल्ड बँकेने एक अंदाज लावलाय की भारतामध्ये आता 10% कमी लोक त्या वर्ल्ड बँकेच्या दारिद्र्य रेषेच्या खाली राहतात. वाद होऊ शकतात, पण 10%, 10चे आपण 12 धरू, 14 धरू, पण आपण 1990 साली कदाचित 40% लोक त्या दारिद्र्य रेषेच्या खाली राहायचे. आपण जर शिक्षण बघितलं तर ज्या प्रमाणात मुलं शाळेत जातात, आपण जर मॅलन्यूट्रिशन इतकं नाही, कुपोषणाचा दर तितका कमी झाला नाहीये. म्हणजे सगळंच काही चांगलं असतं असं नाही, काही ना काही उणिवा असतातच. पण इव्हन सोशल इंडिकेटर्स आपण अनेक बघितले तर ह्या मागच्या 30 वर्षामध्ये सामान्य नागरिकाचे देखील फायदा झालाय. आणि ओव्हरऑल मॅक्रो इकॉनॉमीला फायदा झालाच आहे. मी तसं सांगितलं तुम्हाला की IMF कडे जावं लागत नाही, आपल्याकडे अन्नधान्याचा मोठा
साठा आहे, आपल्याकडे आता $3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, म्हणजे आताच काहीतरी जगातली मोठ्या इकॉनॉमी मानली जाते. तर हे खूप फरक पडला आहे. तर त्या इकॉनॉमीकडे येण्याआधी तुम्ही उल्लेख केलात गरिबीचा, म्हणून एक प्रश्न विचारावा असं वाटतं की कायम पॉवर्टी आणि इनइक्वॅलिटी म्हणजे गरिबी आणि असमानता याच्यामध्ये आपली गल्लत होती का, की कायम अशी चर्चा होती की बघा सगळं झालं पण क्रोनी कॅपिटलिझम झाला, इतकी काय असमानता वाढली, शेवटचा माणूस आणि हा माणूस याच्यात इतका फरक आहे. पण ही खरं तर इनइक्वॅलिटी आहे आणि गरिबी तर वेगळी आहे. तर गरिबी तुम्ही म्हणालात तसं त्याचं निर्मूलन होतंय कमी अधिक प्रमाणात. तर ह्या अंडरस्टँडिंगच्या डिफरन्सकडे किंवा या फरकाकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे बघा, जसं मी म्हणालो, म्हणजे 91 साली देखील माझा त्या काळच्या ज्या आर्थिक सुधारणा त्याचा मला मी पाठिंबा माझा होता त्याला. आज देखील मला वाटतं की तो टर्निंग पॉईंट होता. पण तसं म्हणायचं की अशी काही जादूची छडी नसते की काहीतरी कोणीतरी छडी फिरवली आणि सगळंच चांगलं झालं. तर ह्या मागच्या 30 वर्षांमध्ये अशा काही गोष्टी ज्या होऊ शकल्या असं झाल्या नाहीत. तर मला वाटतं विषमता वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे नक्कीच. आणि ती का वाढली याबद्दल आपण पुढे चर्चा करू शकतो. थोडीफार ह्या स्टेजला कुठल्याही देशामध्ये विषमता वाढतेच, पण हा म्हणजे इश्यू आहे, तो नाकारणं काही उपयोगाचं नाही. पण विषमता वाढतानाही गरिबी कमी होऊ शकते, हाच एवढाच मुद्दा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे गरिबीचं म्हणजे मोजायचा प्रयत्न करा. म्हणजे पहिला प्रयत्न गोखले इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक दांडेकर आणि प्राध्यापक रथ यांनी केला होता 1971 साली. तेव्हा अगदी साधारण म्हणजे त्यांचं हे होतं की 2000 कॅलरीज का त्या सुमारास कॅलरीज दररोज विकत घेण्यासाठी किती पैसे लागतील आणि किती लोकांकडे आहेत. आज जरा आपली म्हणजे दारिद्र्याची व्याख्या जरा बदलली आहे की त्यात म्हणजे तुम्हाला घरी स्वच्छ पाणी मिळतं का, मुलं शाळेत जातात का वगैरे. पण तुम्ही कुठलाही निकष लावा, पण भारतात दारिद्र्य कमी झाले. आता 10% तरीही म्हणजे 140 मिलियन लोक म्हणजे काही संख्या कमी नाही, पण आपण जर पर्सेंटेज बघितलं तर प्रगती झाली. तर आता मी थेट वर्तमानावर येतो. काही अर्थतज्ञ असं म्हणतात की लॉस्ट डिकेड 2008 ते 18, त्याच्यावर पूजा मेहरांचं पुस्तक आलं. काही जण म्हणतात 2010 ते 20, त्याला जोडून कोविड आला. कोविडमुळे सगळंच एकूणात म्हणजे एक काय म्हणत आलं की चालणारी गाडी ब्रेक लागून परत चालताना जे काही खडखडाट होतो तो सगळा होतोय, जगाचा होतोय, आपल्या देशाचा होतोय. दुसऱ्या बाजूला जीएसटी नॉनस्टॉप 140 लाख कोटीच्या आसपास राहतोय. भारत जगातली 5वी मोठी इकॉनॉमी बनला. करंट भारत म्हणजे आता 75तला भारत इकॉनॉमिक दृष्ट्या तुम्हाला कसा दिसतो, काय घडतंय, काय बिघडतंय? तर नक्कीच म्हणजे 2008 ते 20च्या ऐवजी मी कदाचित 2012 ते 2020 का 21 हा कालखंड घेईन. तर नक्कीच की त्या काळात आपल्या म्हणजे आर्थिक प्रगतीचा वेग कमी झाला. त्याला कारणं अनेक आहेत, कदाचित आपल्याला वेळ मिळणार नाही. पण त्यावेळेला अनेक धक्के देखील पडले. म्हणजे तुम्हाला आठवतं की 2013 नंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हनी व्याजदर वाढवायचे ठरवले आणि ते क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणजे जो नवीन पैसा निर्माण केला होता क्रायसिस नंतर तो परत मागे घ्यायचं ठरवलं. त्यामुळे भारताला धक्का बसला. त्यानंतर अनेक बदल झाले. नोटाबंदी झाली 2016 साली. मग जीएसटी आलं, म्हणजे अनेक उद्योगांना ॲडजस्ट करावं लागलं. मग 2018 साली NBFC क्रायसिस म्हणजे जे बँकेच्या व्यतिरिक्त जे कर्ज देतात कंपन्यांना, त्या संस्थांना एक दोन बुडाल्या देखील. मग कोविड आलं. तर असे हे 5-6 वर्ष अनेक धक्के लागले आपल्या अर्थव्यवस्थेला. तर नक्कीच ह्या 10 वर्षात ज्या वेगाने प्रगती व्हायला हवी होती ती झाली नाही. पण आता मला वाटतं म्हणजे आव्हानं तर असतातच, म्हणजे नाहीतर इकॉनॉमिक्समध्ये काही मजाच नाही. पण मला वाटतं की काही असे मुद्दे आहेत जे मला वाटतं महत्त्वाचे आहेत आणि कदाचित 2022 नंतर म्हणजे हे 10 वर्ष
मी सुवर्णयुग म्हणणार नाही, कारण तसं म्हणजे मला वाटत नाही, पण भारताची अर्थव्यवस्था ही पुन्हा वेग घेईल. आणि मी 2-3च तुम्हाला कारणं सांगतो. पहिलं म्हणजे तुम्ही जर जागतिक परिस्थिती बघितली तर एक नवीन शीतयुद्ध सुरू झाले जगात, आणि मुख्यतः अमेरिका आणि चीन यामध्ये ते शीतयुद्ध आहे. तर त्यामुळे अनेक अमेरिकन कंपन्या किंवा इवन युरोपमधल्या कंपन्या हे कारखाने चीनच्या बाहेर हलवायचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळेला चीनला देखील इतकं ह्या देशांवर अवलंबून राहायचं नाहीये, म्हणून चीन देखील स्वतःच्याच म्हणजे डोमेस्टिक डिमांडवर अवलंबून राहायचा प्रयत्न करते. तर ह्या बदलांमुळे कारखाने भारताकडे येऊ शकतात. आता तुम्ही असा विचार केला की जर चीन नाही तर दुसरा कुठला एवढा मोठा देश आहे, तर भारत. तर मला वाटतं की आता अर्थात चीनच्या जवळपास देशांना फायदा जास्त होतोय, व्हिएतनाम, इंडोनेशिया वगैरे. पण हे जेव्हा कारखान्यांपेक्षा सप्लाय चेन ज्याला म्हणतात, म्हणजे ज्या साखळ्या असतात कारखान्यांच्या, त्या जर भारताकडे आल्या तर भारताचा नक्की फायदा होईल. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण देखील खुली अर्थव्यवस्था ठेवली पाहिजे. आपण जर दरवाजे बंद केले आणि म्हणालो की कारखाने येत नाहीयेत का, भांडवल येत नाहीये का, गुंतवणूक येत नाही, त्याला काय अर्थ नाही. कारण खूप जणांना वाटतं की आपण स्वतःच्या बळावर पुढे जाऊ शकतो. असं आजच्या तरी जागतिक अर्थव्यवस्थेत हे शक्य नाही. दुसरा मोठा बदल म्हणजे हे तुम्ही लॉस्ट डेकेड म्हणालात, तेव्हा कंपन्या मोठ्या आणि बँका ह्या दोघांवर खूप कर्जाचं ओझं होतं. म्हणजे ते ट्विन बॅलन्स शीट डेफिसिट असं अरविंद सुब्रमण्यमनी त्याला नाव दिलं होतं. आता ते संपलंय. म्हणजे आज कंपन्यांकडे कर्जाचं ओझं कमी झालंय आणि म्हणून नवीन गुंतवणूक करण्यासाठी पैसा आहे. बँकांचं देखील जे बॅड लोन्स होते, म्हणजे जे कर्ज दिली आणि परतफेड झाली नाही, ते प्रमाण कमी झाले, म्हणून बँका देखील कर्ज द्यायला तयार आहेत. म्हणून ह्या मागच्या 10 वर्षात खाजगी गुंतवणूक खूप कमी झाली होती, ती कदाचित वाढेल असा माझा अंदाज आहे. आणि तिसरं म्हणजे ह्या मागच्या 10-15 वर्षात म्हणजे दोन्ही मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार ह्यांनी जे काही बदल आणलेत धोरणांमध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, त्यामुळे देखील आपला फायदा होईल. मग मी काही उदाहरणं देतो. जीएसटीने आपला देश हा एक बाजारपेठ म्हणजे वन मार्केट झालंय. नवीन रस्ते आलेत, डिजिटल सगळं रेव्होल्युशन झालंय. बरेचसे म्हणजे जे इज ऑफ डुईंग बिझनेसचे जे अडथळे होते कंपन्यांवर, ते कमी झालेत. तर माझ्या मते ह्या 2-3 गोष्टी म्हणजे जागतिक परिस्थिती, हे ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम आता कमी होणं म्हणजे नसणंच म्हणावं, की कंपन्यांकडे आता गुंतवणुकीसाठी म्हणजे इच्छा आहे कंपन्यांची, बँकांकडे पण कर्ज देण्याची इच्छा आहे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं ज्याला इकॉनॉमिक्समध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणतात, म्हणजे कुठलाही व्यापार धंदा चालवायला तर खर्च होतो. खर्च म्हणजे कुठे टॅक्स भरायचा आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट खर्च, ते सगळे कमी होत चाललेत. तर ह्या 2-3 गोष्टींमुळे मला वाटतं की जरी जागतिक परिस्थिती जरा कठीण दिसली, काळे ढग खूप आहेत, पण मला वाटतं इंडिया इज वेल प्लेस्ड. त्यामुळे होईलच असं नाही, पण अंदाज की, कारण 10 वर्ष मोठा पिरियड आहे. तर तुम्ही ही जे 2-3 मुद्दे सांगितले, या प्रत्येक मुद्द्यामध्ये एक पब्लिक नॅरेटिव्हचा अपोजिट अँगल आहे. उदाहरणार्थ, कंपन्या आल्या पाहिजे, पण ज्यावेळी कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जातो बाय द एक्सपेक्टेशन की त्याच्यामुळे कंपन्या येतात, त्यावेळी एक ओरड होती की बघा हे कंपन्यांसाठी चालू आहे, खूप जास्त कॅपिटलिझम होतोय. भारतात जेव्हा कॉर्पोरेट टॅक्स कमी झाला गेल्या काही वर्षात, त्यावेळी ही ओरड झाली. हा एक मुद्दा. दुसरं, आज सामान्य माणसाला आमच्यासारख्या की व्हॉट्सअपवरून येते की इतके फुगेटिव्ह आहेत, इतके बाहेर गेले, तितके बाहेर गेले. पण हा जो NBFC कोड आला मध्ये, बँकरप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोड, मग हे पैसे परत आले, तर याच्याबद्दल कॉमन मॅनला माहित नसतं. पब्लिक नॅरेटिव्ह कायम असं राहतं की लोन घेणारे सगळे वाईट किंवा कॅपिटल घेणारे सगळे वाईट. तर हे जे सत्य परिस्थिती आणि पब्लिक परसेप्शन यातला जो डिफरन्स आहे, यानं फरक पडेल भारतातल्या धोरणांवर, भविष्यावर. मी तुम्हाला सांगतो की
दोन्ही बाजू खऱ्या आहेत. म्हणजे मोठ्या कंपन्यांनी बँकिंग सिस्टमचा गैरफायदा घेतला हे देखील खरं आहे, आणि आज ती परिस्थिती बदलते हे देखील खरं आहे. कारण एकेकाळी काय असायचं की कुठला तरी मोठा औद्योगिक समूह असेल, बँकेकडनं पैसे घ्यायचे आणि मग नंतर हातवरती करायचे, आणि मग बँक तो लोन रिस्ट्रक्चर करायची का राईट ऑफ करायची. 2016 साली का 17 आठवत नाही, 15-16 ते इन्सॉल्व्हन्सी आणि बँकिंग कोड. आता डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, पण मोठा फरक काय झाला त्या कोडमध्ये की क्रेडिटर आणि बॉरोवर ह्यामध्ये जे पॉवर्स होते ते एकेकाळी बॉरोवरकडे असायचे, आता ते क्रेडिटरकडे गेले. म्हणजे जर मी बँकेला व्याज वेळेवर दिला नाही तर बँक कोर्टात जाऊन आयदर कंपनी मॅनेजमेंट बदला किंवा कंपनी बंद करा असं करू शकते. म्हणून आता बँकांकडे खूप जास्त हक्क आहेत. आणि आपण बघितलंय, म्हणजे जर बातमी, आम्हाला नावं घ्यायची नाही आहेत, पण आपण बातम्यांमध्ये बघितलं की खूप मोठ्या म्हणजे जुन्या औद्योगिक समूहांच्या हातातनं कंपन्या निसटल्या आता. हे तुम्हाला 10 वर्षांपूर्वी दिसत नव्हतं. आता याचा अर्थ की कोणीच स्कॅम करत नाही वगैरे असं नाही, पण हा मूलभूत फरक पडलाय. आणि म्हणून परत मागे वळताना पुढच्या जो इन्व्हेस्टमेंट सायकल येईल, म्हणजे आता कधी ना कधी सुरू व्हायलाच आहे, म्हणजे खाजगी क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट सायकल, तेव्हा मला वाटतं बँकांकडे जास्त हक्क असल्यामुळे क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट विल इम्प्रूव्ह. दुसरा अजून एक मुद्दा की पुढच्या 25 वर्षात भारताच्या इकॉनॉमीचं जे काही होईल त्या सगळ्याच्या मुळाशी जीएसटी असेल. म्हणजे जीएसटीचा जो बदल झाला असं बहुतांश लोक म्हणतात. पेपरमधून 75ला जे लेख आले सगळे त्यात आले. तर जीएसटी त्याचं मसुदा ते इम्प्लिमेंटेशन, त्याच्यात केळकर सर होते, 2020 वर्षाची प्रोसेस, आणि जीएसटीचं भविष्य, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तर माझ्या मनात अजिबात शंका नाही की जीएसटी ही क्रांती आहे देशामध्ये, आणि 2-3 कारणांमुळे. की एक म्हणजे 1950 साली भारत हा एक देश झाला, पण एक अर्थव्यवस्था झाली नाही. कारण आपण बघा ना की आपण जेव्हा कधी इव्हन आपलं काही खाजगी काम असेल तर ऑक्ट्रॉय नाके असतात, दर राज्याच्या सीमेवर हे असतं, एक्साईजवाले असतात. तर हे युरोपात देखील होत नाही. तुम्ही युरोपमध्ये इथून तिथे माल नेऊ शकता वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतामध्ये नेऊ शकत नव्हतं, आणि त्यामुळे कंपन्यांचे खर्च वाढायचे. आता हे डिटेल्समध्ये जात नाही. दुसरं म्हणजे जीएसटीची खासियत अशी आहे की जीएसटी हे फक्त शेवटचा जो ग्राहक असतो तो भरतो. इट्स अ कन्झम्पशन टॅक्स. कळलं? म्हणजे आता तुम्ही असं म्हणा की काहीतरी तुम्ही म्हणजे तुमच्या फॅक्टरीमध्ये होत असेल आणि त्यासाठी घटक पदार्थ असतात का, अगदी साधं, तर दर घटक पदार्थावर ह्याच्यावर एक टॅक्स बसायचा, एक्साईज, आणि त्या एक्साईजवर एक्साईज, म्हणजे ते स्नोबॉलिंग इफेक्ट व्हायचं. जीएसटी तसं नाहीये. तुम्हाला इनपुट क्रेडिट्स मिळतात, म्हणजे तुम्ही फक्त जे व्हॅल्यू ॲड होतं त्याच्यावर फक्त तुम्ही टॅक्स भरता, आणि जीएसटी हा फक्त शेवटचा ग्राहक असतो तो भरतो. सो इट्स नॉट अ टॅक्स ऑन प्रोडक्शन, इट्स अ टॅक्स ऑन कन्झम्पशन. तर हे खूप जणांना कळत नाही, की त्यांना वाटतं की जीएसटी म्हणजे एक्साईजचाच एक भाग आहे. तर असे मला वाटतं जीएसटी, आणि तुम्ही बघा की मला वाटतं अमेरिका हा मोठा देश सोडला तर बहुतांश जगात म्हणजे जीएसटी सारखा टॅक्स आहे दर देशामध्ये. आता आपल्याकडे ज्या प्रकारे जीएसटी आला त्याबद्दल थोडी टीका करण्यासारखे मुद्दे आहेत. म्हणजे केळकर सरांनी जी मूळ कल्पना दिली होती की एक सिम्पल टॅक्स, की सगळ्या गोष्टींवर 12% जीएसटी, काही अपवाद सोडता, म्हणजे ज्याला अगदी गरजेच्या गोष्टी असतात, म्हणजे अगदी अन्नधान्य वगैरे, आणि जे सिन गुड्स म्हणतात, म्हणजे सिगरेट्स, हे ते, म्हणजे ते सोडले तर समजा 99% जे आपल्या देशामध्ये निर्माण होतं त्यावर एक 12% फ्लॅट जीएसटी असला पाहिजे. आणि दुसरं ते म्हणाले की हा 12% जीएसटी 5% केंद्र सरकारकडे जावा, 5% राज्य सरकारांकडे, आणि उरलेले 2% हे थेट स्थानिक स्वराज्य संस्थांकडे, म्हणजे ते शहरांमध्ये असतील का गावांमध्ये.
तर केळकरांचं जे स्वप्न होतं जीएसटी तसं झालं नाही. आता कदाचित हे शक्य आहे की त्या वेळेला सगळ्या राज्य सरकारांना एकत्र आणण्यासाठी कॉम्प्रोमाइजेस करायला लागले. पण आपण जो जीएसटी आणला तो खूप गुंतागुंतीचा होता आणि म्हणून म्हणजे 7 का 8 जीएसटी रेट्स, सेस, हे ते अशा कुठल्याही देशामध्ये जीएसटी नाही. म्हणजे वर्ल्ड बँकेचा म्हणजे हे पेपर पण आहे या बाबतीत. तर मला वाटतं पण हळूहळू या मागच्या 3-4 वर्षामध्ये जीएसटीचं रॅशनलायझेशन होत चाललंय. तर मला वाटतं की 2-3 वर्षात आपल्याकडे म्हणजे परफेक्ट जीएसटी नसेल तरी क्लोज टू परफेक्ट जीएसटी यायला हरकत नाही. सर, आपण टॅक्स बद्दल बोललो, जीएसटी बद्दल बोललो, म्हणून कायम एक चर्चा अशी चालू असते की टॅक्स टू जीडीपी रेशो. मग टॅक्स जास्त भरला जातोय का कमी भरला जातोय? तुम्ही म्हटलात तसं इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स. तर कशा पद्धतीच्या टॅक्स रिफॉर्म्स भारतात यायला हवेत किंवा आत्ताची टॅक्स पद्धती योग्य आहे का? मी कुठतरी वाचलं की जीडीपीच्या 2.5 ते 3% प्रॉपर्टी टॅक्स जगभरात आहे, आपल्याकडे तो 0.2-0.3% आहे. असे जे टॅक्स ही जी कन्सेप्ट आहे की जी कायम असते कुठेही, टॅक्स अँड डेट आर द 2 कॉन्स्टंट थिंग्स म्हणतात. तर भारतातली टॅक्सची रचना आणि त्याचं भविष्य याच्याबद्दल काय वाटतं? तर पहिला एक सोपा मुद्दा आहे की 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. डायरेक्ट टॅक्स म्हणजे जे आपण भरतो इन्कम टॅक्स, कंपन्या कॉर्पोरेट टॅक्स भरतात. आणि दुसरं म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण जेव्हा कुठलीही वस्तू विकत घेतो तेव्हा आपण टॅक्स भरतो. आता सहसा असं मानलं जातं की डायरेक्ट टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह असतो. म्हणजे ज्या व्यक्तीकडे क्षमता असते त्याच्याकडनं जास्त टॅक्स घेतला जातो. म्हणजे तुमची जर वार्षिक उत्पन्न 5 लाख असेल तर तुमच्याकडनं खूप कमी टॅक्स गेला जातो. पण तुमचा वार्षिक उत्पन्न असेल 50 लाख असेल तर टॅक्स खूप जास्त असतो. तर हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स असतो. आणि इनडायरेक्ट टॅक्स हा रिग्रेसिव्ह असतो. म्हणजे साबण घेतल्यावर जर तो टॅक्स, तर तो गरीब माणूस असेल तर त्याला तेवढाच टॅक्स आणि तुम्हाला देखील तेवढाच टॅक्स. तर सहसा जेव्हा आपण टॅक्स इकॉनॉमिक्स बद्दल विचार करतो म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग नाही पण अर्थव्यवस्थेसाठी टॅक्स सिस्टीमची रचना, तेव्हा असं मानलं जातं की कुठल्याही प्रगत देशाने का समाजाने मुख्यतः डायरेक्ट टॅक्स गोळा करावा कारण तो प्रोग्रेसिव्ह असतो आणि इनडायरेक्ट टॅक्स कमी करावा. तर आता आपल्याकडे परिस्थिती काय होती की 91 साली तुम्हाला गंमत वाटेल 90% टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्सेसमधनं गोळा केला जायचा. म्हणजे आपण म्हणायचो की आपण समाजवादी व्यवस्था स्वीकारली आहे वगैरे, पण ॲक्च्युली टॅक्स हा मुख्यतः रिग्रेसिव्ह प्रकारे गोळा केला जायचा. 2008-9 पर्यंत ॲक्च्युली ते चित्र बदललं अनेक वर्षांच्या टॅक्स रिफॉर्म्स नंतर आणि 50% असं झालं. आता पुन्हा थोडं मध्ये घसरलं आणि आता पुन्हा इनडायरेक्ट टॅक्स हा डायरेक्ट टॅक्सपेक्षा जास्त गोळा केला जातो. माझ्या मते जितका डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वाढेल तितकं इनडायरेक्ट टॅक्सेशन कमी करावं लागेल. म्हणजे जीएसटीचे दर कमी करता येईल. तर डायरेक्ट टॅक्सेशन कसं वाढवावं हा प्रश्न आहे. तर एक म्हणजे टॅक्स रेट्स वाढवायचे. पण जगभर आपण बघितलंय की टॅक्स रेट्स वाढवले तर लोक काही ना काही मार्ग शोधतात आणि टॅक्स देत नाहीत. तर मला वाटतं स्टेबल आणि मॉडरेट टॅक्स रेट्स, पण जितक्या लोकांना तुम्ही टॅक्सच्या त्या जाळ्यात आणू शकता तेवढं आणायचं. आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर सहसा जेव्हा कुठल्याही देशाचं म्हणजे सरासरी उत्पन्न पर कॅपिटा इन्कम $2,000-2,500 होतं तेव्हा तो टॅक्स जीडीपी रेशो पटकन वाढायला लागतो. हे चीनमध्ये पण झालंय. तर माझा असा अंदाज आहे की भारतामध्ये देखील होईल हे ह्या येत्या परत 10 वर्षात. आता काय आहे की आपल्याकडे टोटल टॅक्स टू जीडीपी रेशो हा 17-18% म्हणजे सगळे टॅक्सेस, म्हणजे केंद्र सरकार जे आपल्याकडनं घेतं ते, राज्य सरकार, म्युन्सिपॅलिटी, सगळे टॅक्स म्हणून 17-18%. जर अच्छा पाश्चात्य देशामध्ये खूप आहे तो 35-40% वगैरे, पण इव्हन हा जर 2-3% वाढलं आहे टॅक्स टू जीडीपी रेशो, तर एक म्हणजे सरकारकडे
इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल स्पेंडिंगसाठी पैसा जास्त राहील. म्हणजे अगदी रस्ते बांधणं ते शाळा बांधणं ते आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा पैसा येईल. आणि दुसरं असं मी म्हटलं की इनडायरेक्ट टॅक्सेस कमी करता येतील, म्हणजे विशेष करून GST. कारण कुठलाही इनडायरेक्ट टॅक्स फक्त GST नाही, एक्साईज ड्युटी कुठलाही हा रिग्रेसिव्ह असतो.